मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण पुन्हा एक वेळेस चर्चेत आलंय। हत्या प्रकरणातील सगळ्याच आरोपींना मकोका लावण्यात आलाय, तर खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला मकोकामधून वगळण्यात आले। त्यामुळे मस्साजोगसह बीडमधील रहिवासी आक्रमक झालेत। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी काही प्रमुख मागण्यांसाठी थेट पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत राज्याचं लक्ष वेधून घेतलं। 2 तासांनंतर ते मनोज जरांगे पाटील यांच्या विनंतीनंतर खालीही उतरले, पण त्यांच्या मागण्यांवर ते ठाम आहेत। खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराड याच्यावरही हत्येचा गुन्हा दाखल करून त्याच्यावरही मकोका लावावा। हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेला अटक करावी। सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम किंवा सतीश माने शिंदे यांची नियुक्ती करावी। SIT समितीत IPS अधिकारी पंकज कुमावत यांची नियुक्ती करावी आणि हत्या प्रकरणाच्या CID तपासाची माहिती ही कुटुंबियांना द्यावी, अशा प्रमुख 5 मागण्या धनंजय देशमुख यांनी केल्यात। यातील वाल्मिक कराड हा मकोकामधून कसा सुटला यावर सविस्तर व्हिडिओ लेट्सअप मराठीने यापूर्वीच केलाय आणि त्याची लिंकही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। कृष्णा आंधळे हा गेली 2.5 वर्षांपासून फरार आहे। उज्ज्वल निकम आणि सतीश माने शिंदे हे प्रथित यश आणि नामांकित वकील आहेत। त्यांच्यापैकी एकाची नियुक्ती करावी ही मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी यापूर्वीच केली आहे, पण IPS अधिकारी पंकज कुमावत यांची SIT मध्ये नियुक्ती करावी या मागणीनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय। अद्याप यावर सरकारी पातळीवरून कोणताही निर्णय झालेला नाहीये, पण एवढ्या संवेदनशील मुद्द्यावरील तपासासाठी तुलनेनं नवख्या अधिकाऱ्याच्या नियुक्तीची मागणी का होतीये असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय। तर नेमके कोण आहेत हेच पंकज कुमावत, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। पंकज कुमावत हे महाराष्ट्र केडरचे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आहेत। सध्या ते अमरावती ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत। कुमावत हे मूळचे राजस्थानमधील झुंझुनूचे रहिवासी आहेत। त्यांनी दिल्ली IIT मधून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे। 2014 साली शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कुमावत यांच्यासमोर अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नोकऱ्यांसाठी लाल गालीचे अंथरले। त्यांनी नोएडा स्थित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये बिझनेस ॲनालिस्ट म्हणून नोकरीला सुरुवात केली। कंपनीनं त्यांना 10 लाख रुपयांचं वार्षिक पॅकेज आणि अनेक सुविधाही पुरवल्या। त्या ठिकाणी त्यांनी 2 वर्ष नोकरी केली, पण समाजाशी आणि सामान्य लोकांशी कनेक्ट नसल्याने कुमावत अस्वस्थ होते। त्यामुळे 2016 साली कुठलीही शिकवणी न लावता त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली। सेल्फ स्टडी करताना पहिल्यांदा 2017 साली दिलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्राथमिक आणि मुख्य लेखी परीक्षेतही त्यांना यश मिळालं। ते मुलाखतीपर्यंतही पोहोचले, मात्र निवड यादीत त्यांना स्थान मिळालं नाही। हार न मानता त्यांनी तयारी सुरूच ठेवली। अखेर 2018 साली केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन 423वा त्यांनी रँक मिळवला। त्यांना भारतीय पोलीस सेवेतील महाराष्ट्र केडर मिळालं। त्यांची ट्रेनिंग सुरू झाली। त्यानंतरही त्यांनी पुन्हा एक वेळेस भारतीय प्रशासन सेवा मिळावी यासाठी प्रयत्न केला, मात्र त्यांना पुन्हा एक वेळेस भारतीय पोलीस सेवेचंच केडर मिळालं। IPS झाल्यानंतर त्यांचं ट्रेनिंग पार पडलं। त्यानंतर कुमावत यांना केज उपविभागाचे प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी मिळाली। बीडमध्ये दाखल झाल्यापासूनच त्यांनी कारवायांना मोठ्या प्रमाणावर सुरुवात केली। अतिशय धडाकेबाज कारवाया केल्याने अवघ्या काही दिवसांमध्येच केज उपविभागासह जिल्ह्यातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले होते। एवढ्यावरच न थांबता कुमावत यांनी बाहेर जिल्ह्यातही कारवायांचा धडाका सुरूच ठेवला। या दरम्यान एकदा त्यांच्यावर वाळू तस्करांचा हल्लाही झाला, पण न डगमगता त्यांनी गुन्हेगारांवर आपली जरब बसवली। गुटखा असेल, अवैध वाहतुकीचा प्रश्न असेल, मटका, जुगार आणि चंदन तस्कर इत्यादी प्रश्नांवर त्यांनी धाडसी कारवाया केल्यात। कित्येक गुन्हेगार जिल्हा सोडून गेले होते। त्यानंतर त्यांना 2 वर्षातच प्रमोशन मिळून त्यांची अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली। 3 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना अमरावती इथं अप्पर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती मिळाली, पण केज उपविभागाला मिळालेल्या धाडसी पोलीस अधिकाऱ्यांपैकी पंकज कुमावत हे नाव बीड जिल्ह्याला कायम स्मरणात राहिले। त्यामुळेच आताही कुमावत यांना केजला परत आणावं अशी मागणी होतीये। आता त्यांच्या नियुक्तीवर काय निर्णय होणार? त्यांची नियुक्ती होणार की नाही? धनंजय देशमुख यांची मागणी मान्य होणार का? असे अनेक प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत। आता मंडळी, तुम्हाला काय वाटतं? SIT मध्ये पंकज कुमावत यांची नियुक्ती होणार की नाही ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।